गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात घर बांधण्याच्या किरकोळ वादातून शेजाऱ्याने शेजाऱ्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचं नाव प्रताप चौधरी असं असून आरोपी रोहित शेलार हा त्याचा शेजारी आहे। दोघांच्या घरालगत सुरू असलेल्या बांधकामावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता। रोहित शेलार याच्या बांधकामामुळे प्रताप चौधरी यांच्या घराच्या भिंती समाईक होणार असल्यानं प्रताप यांनी त्यास विरोध केला होता। याच वादाचं पर्यवसान रविवारी हिंसक स्वरूपात झालं। आरोपी रोहित शेलार याने प्रताप चौधरी यांच्या घरात शिरून धारदार शस्त्राने हल्ला केला। गंभीर जखमी झालेल्या प्रताप चौधरी यांचा मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रोहित शेलार याचा शोध सुरू आहे। आज रोजी संध्याकाळी 5:15च्या सुमारास टिळकनगर पोलीस स्टेशन हद्दीतील खंबाळपाडा कंचनगाव या ठिकाणी रोहित शेलार नावाच्या तरुणाने प्रताप चौधरी यांना घराच्या बांधकामाच्या वादावरून जीवे ठार मारलेला आहे। स्टॅबिंग केलेलं आहे त्यांनी छातीपोटावर आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे। याबाबतचा अधिक तपास चालू आहे। आरोपीचा शोध घेत आहोत। पुढील तपास पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।